मावा केक कसा बनवतात ते सांगणार आहे, दाखवते करून. तुम्ही प्रमाण घ्यायचं असेल तर एकच घ्यायचं, साधा बाउल असेल किंवा चमचा असेल त्यानेच हे करायचं, किंवा असे मेजरिंग असे, किंवा नाहीतर असे साधे हे 1 टीस्पून आणि हा टेबलस्पून असे चमचे घ्यायचे, किंवा मग अशा वाट्या असतील स्टीलच्या तर त्याचं एक प्रमाण घ्यायचं. पूर्ण वाटी घेतला किंवा ती पूर्ण वाटी घ्यायची किंवा अर्धी वाटी, पण एकच ठेवायचं मेजर, तरच मग तुमचं बेकिंग व्यवस्थित होईल. बेकिंगमध्ये वेट तरी म्हणजे मेजरिंग हे घ्यायचं स्केल, ह्याच्यात अशी मशीन असेल तरीसुद्धा ह्याच्यावर वेट करून होऊ शकतं. ते हे नसेल मशीन तर मग ते चमचे वगैरे काय जे यूज कराल ते एकाच हे करा प्रमाणात. इन्स्टंट मावा मी जो तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितला आहे तोच घेतलेला आहे बनवून, 100 ग्रॅम घेतला आहे, पण हे मशीनवर वेट करून घेतलं आहे. अर्धा कप मावा होतो 100 ग्रॅम म्हटलं की. आणि त्याच्यामध्ये मी पिठी साखर घेते 5 चमचे. अर्धा कप आपण कंडेन्स मिल्क घ्यायचं. इलेक्ट्रिक बीटरने तुमच्याकडे असेल तर फेटू शकता, नाहीतर मग हँड विस्करने असं फेटायचं. तुम्ही म्हणजे स्मेल न येणारं हे घेऊ शकता तेल, पण बटरने कसं त्याला टेस्ट येते जरा, म्हणून मी बटर यूज करते रूम टेम्परेचरचं. चांगलं फेटायचं, सगळं एकजीव व्हायला पाहिजे. आपण पिठी साखर घेतलेली त्याच्यामुळे ते मिक्स व्हायला पाहिजे चांगली. ज्याच्यामध्ये आपल्याला केक बेक करायचं आहे. किंवा ऑइलने जसं तुम्हाला आवडेल तसं. त्यानंतर बटर पेपर घालायचा. हा मावा केक आहे म्हणून मी इसेन्स नाही घालणार आहे, त्याच्याऐवजी मी अर्धा टीस्पून वेलची पावडर घालणार आहे. म्हणजे अगदी जसं मावा केक असो, पारसी मावा केक, तसंच सुगंध यायला आणि टेस्ट ते तशीच. हे बघा अशी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. 1 कप मैदा घेते, 1 टीस्पून बेकिंग पावडर. आता आपण हे चाळायचं. हलक्या हाताने मिक्स करायचं, कट अँड फोल्ड. विस्करने जमत नसेल तर तुमच्याकडे जो चमचा किंवा स्पॅट्युला असेल त्याच्याने मिक्स करा, कट अँड फोल्ड मेथडने. आणि हळूहळू करायचं तरच ते व्यवस्थित मिक्स होतं. आणि फास्ट फास्ट केलं तर त्याच्यामध्ये एअर असं क्रिएट झालेली ती निघून जाते. तर ह्या स्टेजला अर्धा कप दूध ॲड करायचं. थोडं थोडं ॲड करत राहायचं, एकदम नाही हे करायचं. ह्याप्रमाणे अशी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. ग्रीसला केलेलं केक टीनमध्ये घालते. बाहेरच्या साईडला हे करायचं केक बॅटर, जेणेकरून त्याला क्रॅक्स येणार नाही बेक झाल्यावर. आणि मधून पण जसा येतो ना वर येतो मधून केक, तसाही होणार नाही.
बाहेरच्या साईडला हे असं केलं की. गार्निश करूया बदाम काजू वगैरे हे करून, म्हणजे छान वाटेल बेक झाल्यावर. वगैरे ऑलरेडी मी प्रीहीट केलेले आहे 10 मिनिटासाठी 180वर. आता मी केक बेक करायला ठेवते. पस्तीस मिनिटासाठी. थंड झालेला आहे तर माझ्या कडेने असं लूज करून घ्यायचा केक चीनपासून. बघा किती छान टेक्स्चर आले आणि सॉफ्टही झाले. तुम्हाला कट करून दाखवते. हे बघा किती सॉफ्ट झाले.